नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे क्राफ्ट कोर्समध्ये. आज आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत की रिएन्फोर्समेंट लर्निंग मशीन लर्निंग मध्ये रिएन्फोर्समेंट लर्निंग म्हणजे काय. तर रिएन्फोर्समेंट लर्निंग is a type of machine learning where an agent learns by interacting with an environment and improves its behavior by receiving rewards or penalties for its action. तर रिएन्फोर्समेंट लर्निंग म्हणजे मशीन लर्निंगचा एक टाईप आहे जो जिथे एजंट काय करतो, लर्न करतो एन्व्हायरमेंटशी इंटरॅक्ट करून त्याचं सिस्टीमचं बिहेवियर इम्प्रूव्ह करून रिॲक्ट करतो, ऍक्शन परफॉर्म करतो एन्व्हायरमेंट मध्ये ऍक्शन परफॉर्म करतो आणि तिथे ते ऍक्शन परफॉर्म केल्यानंतर त्याला रिवॉर्ड भेटते नाहीतर पेनल्टीज भेटतात. म्हणजेच एखादी समजा एक एजंट आहे जो लॉग इन पेज डिझाईन करतोय, तर त्याला करायचं काय आहे की तो इनपुट देणार लॉग इन पेजवर आणि सबमिट लॉग इन वर क्लिक करणार. लॉग इन वर क्लिक केल्यानंतर डायरेक्ट लॉग इन पेज ते रिडायरेक्ट होणार डॅशबोर्ड कडे. जर ते डॅशबोर्ड कडे रिडायरेक्ट झालं तर त्याला रिवॉर्ड मिळतं. जर रिडायरेक्ट झालं नाही तर त्याला ते चुकीची ऍक्शन आहे म्हणजे पेनल्टी मिळते. म्हणजे त्यावर त्याचा स्कोर कमी होतो म्हणाय गेलं तर त्याचा टाइम त्याचा ते पेज डेव्हलप करण्यासाठी टाइम जास्त जातो, म्हणजे त्याला पेनल्टीज मिळते त्या ऍक्शन वरती. हीच रिएन्फोर्समेंट लर्निंग आहे. तर सिम्पल वर्ड्स मध्ये म्हणाय गेलं तर सिस्टीम लर्न्स बाय ट्रायल अँड एरर. सिस्टीम काय करतं, ट्रायल अँड एरर बरोबर ट्रायल अँड एरर पासून लर्न करतं. तर इथे एक डायग्राम दिले आहे. तर एजंट काय करतो, ऍक्शन परफॉर्म करतो एन्व्हायरमेंट मध्ये आणि एन्व्हायरमेंट मध्ये ऍक्शन परफॉर्म केल्यानंतर त्याला रिवॉर्ड भेटतं आणि स्टेट चेंज होतो. म्हणजे रिवॉर्ड भेटतं म्हणजे ते रिवॉर्ड पॉझिटिव्ह असू शकतं किंवा निगेटिव्ह पण असू शकतं. स्टेट म्हणजे काय, आता स्टेट चेंज होतो. म्हणजेच एक पेज डिझाईन करतोय, आता त्या स्टेटचं जर त्याला रिवॉर्ड मिळालं तर तो सेकंड स्टेटला जातो. म्हणजे एका पोझिशन पासून दुसऱ्या पोझिशनला जातो. इथं एक्झाम्पल इथे एक्सप्लेन केलेलं आहे. एजंट डज इन ऍक्शन इन अन एन्व्हायरमेंट. एजंट काय करतं, ऍक्शन मध्ये एन्व्हायरमेंट मध्ये ऍक्शन परफॉर्म करतं. जर ऍक्शन राईट असेल तर त्याला रिवॉर्ड भेटतं आणि स्टेट चेंज होतो 1 पासून n पर्यंत. म्हणजे 1 पासून 2 पर्यंत किंवा 3 पर्यंत असं चेंज होतो. जर ऍक्शन रॉंग असेल तर त्याला पेनल्टी मिळते त्या ऍक्शन वरती. म्हणजेच रिवॉर्ड अँड पनिशमेंट सारखं झालं. तर एक्झाम्पल काय आहे, एक्झाम्पल समजून घेऊया की एखादी टीचर जी आहे ती टीचर काय करतं, स्टुडंट्सना होमवर्क देते. टीचर काय करते, स्टुडंटना होमवर्क देते. जर स्टुडंटने जर होमवर्क कंप्लीट केला तर त्या स्टुडंटला टीचर रिवॉर्ड देतं. जर स्टुडंटने होमवर्क कंप्लीट नाही केला तर त्या टीचर त्याला पनिशमेंट देते. हेच आहे रिएन्फोर्समेंट लर्निंग. तर इथे दिले रिएन्फोर्समेंट लर्निंग इज अ type of machine learning where an agent learns by make decisions by taking actions in an environment to maximize cumulative reward. म्हणजेच काय करतं, एजंट काय करतं, लर्न करतं, डिसिजन मेकिंग पासून लर्न करतं. ऍक्शन त्या एन्व्हायरमेंट मध्ये ऍक्शन घेऊन ते लर्न करतं आणि ते काय करतं, त्याचा कम्युलेटिव्ह रिवॉर्ड मॅक्सिमाइज करतं. म्हणजे जेवढं जास्त रिवॉर्ड तेवढं जास्त त्याला स्पीड भेटते. त्याचं जे काय ऍक्शन आहेत ते लवकर परफॉर्म होतात. तर कोर कंपोनंट्स काय आहेत बघून घेऊया. एजंट काय करतो, डिसिजन मेकर आहे, ऍक्शन परफॉर्म करतो. एन्व्हायरमेंट काय आहे, एन्व्हायरमेंट काय आहे तर एक सिस्टीम किंवा वर्ल्ड आहे जिथे एजंट काय करतो, ऑपरेशन परफॉर्म करतो, ऍक्शन घेतो त्या एन्व्हायरमेंट मध्ये. आता स्टेट काय, तर स्टेट म्हणजे सिच्युएशन नाहीतर कंडिशन. तर जिथे करंटली एजंट आहे, म्हणजे त्या ऍक्शनवर करंटली एजंट त्या खरं तर स्टेटवर एजंट करंटली ऍक्शन परफॉर्म करतो. ती सिच्युएशन किंवा कंडिशन
तिथे जिथे एजंट आहे ती म्हणजे स्टेट. तर ऍक्शन एक कंपोनंट आहे बघा अजून एक. तर ऍक्शन काय आहे, तर पॉसिबल मूव्स ऑर डिसिजन द एजंट कॅन मेक. म्हणजेच जो मूव किंवा डिसिजन जो एजंट घेऊ शकतो त्यालाच ऍक्शन म्हणतात. आणि रिवॉर्ड म्हणजे द फीडबॅक ऑर रिझल्ट फ्रॉम एन्व्हायरमेंट बेस्ड ऑन एजंट्स ऍक्शन. तर फीडबॅक ऑर रिझल्ट फ्रॉम द एन्व्हायरमेंट बेस्ड ऑन एजंट्स ऍक्शन. म्हणजेच रिवॉर्ड, हा जो रिवॉर्ड आहे तो फीडबॅक आहे किंवा रिझल्ट आहे. जर तो रिझल्ट किंवा फीडबॅक एक तर निगेटिव्ह असू शकतो, नाहीतर पॉझिटिव्ह असू शकतो, दोन्हीही असू शकतो. तो काही एजंटच्या ऍक्शनवर बेस्ड आहे. त्या एन्व्हायरमेंट मध्ये जी ऍक्शन एजंटनं परफॉर्म केली आहे त्या ऍक्शनवर बेस्ड हा रिवॉर्ड आहे. तर वर्किंग बघून घेऊया एक रिएन्फोर्समेंट लर्निंगचं. तर काय आहे, एजंट काय करतं, इंटरॅक्ट करतं इटरेटिव्हली विथ इट्स एन्व्हायरमेंट. म्हणजे एका सिस्टीमवर एजंट काय करतं, इंटरॅक्ट करतं. तर पहिल्यांदा काय करतं, एजंट काय ऑब्झर्व करतं, करंट स्टेटला नीटली ऑब्झर्व करतं एन्व्हायरमेंट मध्ये. आणि ते काय करतं, इट चुजेस अँड परफॉर्म्स अँड ऍक्शन बेस्ड ऑन इट्स पॉलिसी. समजा एक एजंट आहे, तो एक ऍक्शन परफॉर्म करतोय. आता लॉग इन पेजच उदाहरण घेऊन घेऊया की एक एजंट आहे, तो काय करतोय, करेक्ट ईमेल आय डी आणि करेक्ट पासवर्ड एंटर करतोय लॉग इन पेज वरती. आणि जर त्याने लॉग इन बटन क्लिक केलं पासवर्ड आणि करेक्ट ईमेल आय डी टाकून, तर ते रिडायरेक्ट व्हायला पाहिजे डॅशबोर्ड वरती. तर तसं जर झालं तर ते त्याला पॉझिटिव्ह रिवॉर्ड भेटतं. म्हणजेच काय करतं, एजंट काय करतो, तिथं ऍक्शन परफॉर्म करतो बेस्ड ऑन इट्स पॉलिसी. डिसिजन करतो, तिथं डिसिजन मेकिंग करतो. तर एन्व्हायरमेंट, आता तिसरा आहे, एन्व्हायरमेंट रिस्पॉन्स बाय ट्रान्झिशनिंग टू न्यू स्टेट ऑर प्रोव्हाइडिंग अ रिवॉर्ड. म्हणजेच काय करतं, एन्व्हायरमेंट काय करतं, जी जी ती एजंटने ऍक्शन परफॉर्म केली आहे त्यावर एक रिवॉर्ड किंवा पेनल्टी प्रोव्हाइड करतं. आणि परत त्याला ते प्रोव्हाइड केल्यानंतर ट्रान्झिशन म्हणजे नवीन स्टेटमध्ये जातं. आणि परत एजंट काय करतो, त्याचं नॉलेज अपडेट करतो पॉलिसी किंवा व्हॅल्यू फंक्शनने बेस्ड ऑन रिवॉर्ड. म्हणजे एजंट काय करतो, त्याचं नॉलेज अपडेट करतो. जे रिवॉर्ड आहे एन्व्हायरमेंट पासून आधीच्या स्टेपमध्ये, ते रिवॉर्ड रिवॉर्डला आपल्या मनात घेऊन, ते रिवॉर्डला अंडरस्टँड करून तो एक पॉलिसी डिसाईड करतो आणि त्याचं नॉलेज अपडेट करतो आणि तो न्यू स्टेट मध्ये जातो. ही सायकल जी आहे, ती सायकल रिपीट्स विथ द एजंट बॅलन्सिंग एक्सप्लोरेशन, ट्राईंग न्यू ऍक्शन्स आणि एक्सप्लोइटेशन्स युझिंग नोन गुड ऍक्शन्स टू मॅक्सिमाइज द कम्युनिटी रिवॉर्ड ओव्हर टाइम. तर ही काही सायकल आहे जी रिपीट करते. बॅलन्सिंग एक्सप्लोरेशन म्हणजेच नवीन नवीन ऍक्शन परफॉर्म करत करत आणि नवीन नवीन गुड ऍक्शन जाणून घेत घेत ते सायकल जी आहे रिपीट होत जाते एजंट कडून. कारण की त्याला त्या एन्व्हायरमेंटचं ते रिवॉर्ड आहे ते मॅक्सिमाइज करायचं असतं, जास्तीत जास्त रिवॉर्ड मिळवायचे असतात. त्यामुळे ते ते काय करतं, एक्सप्लोरेशन आणि एक्सप्लोटेशन बॅलन्स करतं एजंट सोबत. आणि ही सायकल जी रिपीट होते. आता फ्लो काय आहे, एजंट काय करतो, ऍक्शन परफॉर्म करतो, ते पण एन्व्हायरमेंट मध्ये. आता फ्लो म्हणजे एजंट आहे, तो ऍक्शन परफॉर्म करतो एन्व्हायरमेंट मध्ये आणि एन्व्हायरमेंट मधून त्याला रिवॉर्ड भेटते. आणि परत एजंट ते ह्यो जो फ्लो आहे तो रिपीट करतो. तर रिअल लाईफ आणि टेक्निकल एक्झाम्पल जाणून घेऊया की गेम प्लेइंग, व्हिडिओ गेम्स, चेस, रोबोट नॅव्हिगेशन, सेल्फ ड्रायव्हिंग क्लास, रिकमेंडेशन सिस्टीम्स एक्सेट्रा. हे जे एक्झाम्पल आहेत. आता इथं आपल्याला माहितीच आहे ते टी-रेक्स डायनो गेम ही एक गुगलने डेव्हलप केलेली गेम आहे. ते समजा आपल्याला नो इंटरनेट असेल तर ही गेम क्रोमवर रन होते. तर ही गेम आहे ना, मशीन रिएन्फोर्समेंट लर्निंगचा एक एक्झाम्पल आहे. इथे म्हणाय गेलं तर सिस्टीम काय करतं, लर्न करतं. आता इथे बघा तो जो डायनो आहे तो पळतोय. इथं आपण युजरने केलं तर
केलं. आता परत इथं गेम ओव्हर झाला तर सिस्टीम काय करतं इथं इथं जर रोबोट असता तर काय करणार, तर हे कॅक्टस आहे ते त्याला आयडेंटिफाय करणार आणि आता पुढच्या वेळी जो कॅक्टस आला तर त्या कॅक्टस वरून जम्प करणार सारखं सारखं. म्हणजेच तो त्याला समजून घेणार की आणि रिवॉर्ड काय आहे आणि पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह रिवॉर्डला जाणून घेऊन ते एजंट काय आहे तो त्या गेमला आयडेंटिफाय करणार. म्हणजे आपण आता वेगवेगळे गेम्स खेळतो, व्हिडिओ गेम्स खेळतो, त्यात आपल्याला जास्तीत जास्त समजा पॉइंटची गेम असेल तर जास्तीत जास्त आपल्याला पॉइंट्स मिळवायचे असतील तर आपण काय करतो, एक आपली मिस्टेक आयडेंटिफाय करतो जेणेकरून की आपली पॉइंट्स मायनस होतात. ते मिस्टेक आयडेंटिफाय केल्यानंतर मग ते मिस्टेक पुढच्या स्टेटमध्ये अवॉइड करतो. ते मिस्टेक अवॉइड केल्यानंतर आपले पॉइंट्स मॅक्झिमम इन्क्रीज होतात म्हणजे आपण हाय स्कोर बनवतो. तसंच वेगवेगळ्या गेम्समध्ये म्हणा गेलं सबवे सफर्स मध्ये आपण जास्तीत जास्त हाय स्कोर करतो आधीच्या गेम पासून लर्न करून. तेच रिएन्फोर्समेंट लर्निंग आहे आणि तोच एक मशीन लर्निंगचा टाईप आहे. थँक्यू.